दानोळी जिल्हा परिषद निवडणूक सौ शैलजा गौतम कांबळे लढवणार. दानोळी प्रतिनिधी. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रस्थापित नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांना आश्वासनांचं गाजर दाखवत शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवल्याने ऐनवेळी उमेदवारांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात भूकंप निर्माण झाला आहे. दानोळी मतदारसंघातून जिल्हा परिषद उमेदवार सौ शैलजा गौतम कांबळे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने प्रस्थापित नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यांना पूर्वी साथ दिली त्या नेत्यांनी ऐनवेळी साथ सोडल्यामुळे आता सौ शैलजा गौतम कांबळे यांची खरी कसोटी सुरू झाल्याने दानोळी मतदारसंघात सौ कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून जिल्हा परिषद निवडणूक ही लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने दानोळी गावात चर्चेला उधाण आले आहे. सौ कांबळे यांनी प्रचार यंत्रणेवर जोर दिला असून मतदारसंघातील दानोळी, कोथळी, उमळवाड, तमदलगे, जैनापूर, निमशिरगाव, कवटेसार या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी सकारात्मक चर्चा करून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत. सौ शैलजा गौतम कांबळे यांचे शिक्षण MA पूर्ण झाले असून त्या एक सक्षम, अभ्यासू तसेच चळवळीचे नेतृत्व गाजवणारे व्यक्तिमत्व असल्याने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, शेती तसेच इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्या पूर्णपणे सक्षम आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आरोग्यविषयक प्रश्न, कायदेविषयक मार्गदर्शन व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ शैलजा गौतम कांबळे यांना मतदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचे पती गौतम कांबळे यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने भाग घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले असून लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र धावून येणारे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सेवेबद्दल दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार त्यांच्याबरोबर असल्याने त्यांनी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे दानोळी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने ही निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढवणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.